नमस्कार मित्रांनो, माझे नाव वैशाली आहे. मी माझ्या आईसोबत राहत होते आणि घरगुती ट्युशन क्लास चालवत होते. शिकवण्याची माझी पद्धत गावात आणि शहरात खूप कौतुकास्पद होती. अनेक मुलांना मी फेलवरून टॉपर बनवले होते. एके दिवशी माझी आई तिच्या मैत्रीच्या नातवाला आमच्या घरी घेऊन आली आणि तिने मला सांगितलं की रोहित आजपासून आपल्यासोबत राहणार. ती म्हणाली, रोहितचा अभ्यासात अजिबात मन लागत नाही. सतत तो नापास होत आहे. शेवटच्या आशेने माझ्या मैत्रिणीने त्याला माझ्यासोबत पाठवलंय, कारण तुझ्या शिकवणीचे चर्चे तिच्या कानापर्यंत गेलेत. तिने मोठ्या आशेने तिच्या नातवाला आपल्याकडे राहायला पाठवलंय, जेणेकरून तो अभ्यास करेल. आईपुढे मी काही बोलू शकले नव्हते. मग आई आणि मी दोघींनी त्याला राहू दिलं. सुरुवातीचे 2-3 दिवस रोहित अगदी शांत, गोड आणि भीत वागणारा मुलगा दिसत होता. पण नंतर हळूहळू त्याच्या वागण्यात छोटे छोटे बदल जाणवू लागले. रोहितची त्याच्या आत्याप्रती अशी वागणूक अचानक बदलू शकेल याचा विचार मी कधीच केला नव्हता. आमच्या घरात आई आणि माझी स्वतंत्र खोली होती. रोहित आल्यावर आम्ही आईची खोली त्याला दिली आणि आईच्या माझ्या खोलीत माझ्यासोबत राहायला आली. दुसऱ्या दिवसापासून मी रोहितला माझ्या ट्युशनला बसवायला सुरुवात केली. काही दिवस झाले होते आणि त्याच दरम्यान त्याच्या वागण्यात काहीतरी अनपेक्षित बदल दिसू लागले, ज्यामुळे माझ्या मनात पहिल्यांदा एक अस्पष्ट प्रश्न उभा राहिला. मी मागच्या काही दिवसापासून बघत होते की रोहित जेव्हाही ट्युशनमध्ये बसायचा तेव्हा त्याचं लक्ष अभ्यासाकडे कमी आणि इतरत्र जास्त असायचं. मी अनेकदा त्याला मला एकटक बघताना पाहिलं होतं. तो घरातला असल्यामुळे मी त्याला काही बोलले नव्हते, परंतु त्या दिवशी रोहितने थोडी सीमाच ओलांडली. भर ट्युशनमध्ये मी शिकवत होते तेव्हा अचानक पाठीमागून एक खडू माझ्याजवळ येऊन पडला. कोणीतरी मुद्दाम फेकल्यासारखं वाटलं, पण कोणी केलं हे समजत नव्हतं. मी पहिल्यांदा ते दुर्लक्ष केलं. मग काही क्षणातच पुन्हा कमरेजवळ एक खोडरबर येऊन पडला. त्या दिवशी ट्युशनमध्ये अशी अनावश्यक मस्ती पहिल्यांदाच होत होती. दुसऱ्यांदा तसं झाल्यावर मी राग आवरू शकले नाही आणि मुलांना समज दिली. तेव्हा ट्युशनमधल्या राहुल नावाच्या मुलाने शांतपणे सांगितलं, टीचर, मागाशी खडू रोहितने तुमच्याकडे फेकला होता. आताही त्यानेच तुमच्या दिशेने रबर फेकलं. रोहित ट्युशनमध्ये आल्यापासून तो स्वतःही अभ्यास करत नाही आणि आम्हालाही अभ्यास करू देत नाही. तुम्ही या एवढ्या मोठ्या वयाच्या मुलाला आमच्यामध्ये ट्युशनला का बसवलं? रोहित ट्युशनमधील बाकी मुलांपेक्षा वयाने मोठा होता. माझ्याकडे फार तर 14 वर्षाची मुलं ट्युशनला येत असायची. रोहित आता जवळजवळ कॉलेजच्या मुलांच्या वयाचा होता. तेव्हा मी काही बोलणार इतक्यातच रोहित आणि राहुलमध्ये बाचाबाची सुरू झाली. रोहित राहुलला म्हणत होता, तू खोटं बोलतोस. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मी दोघांना लगेच थांबवलं. खरं तर मागाशी नेमका खोडकरपणा कोणी केला हे मी स्वतः पाहिलं नव्हतं, त्यामुळे मी कोणालाही जास्त काही बोलले नाही. ट्युशन सुटल्यावर विद्यार्थी आपापल्या घरी गेले आणि रोहितही शांतपणे त्याच्या खोलीत निघून गेला. त्यानंतर मी घराचा दरवाजा लावायला जाऊ लागले. दाराजवळ येताच मला राहुल दिसला. मला वाटलं त्याची ट्युशनमध्ये काही वस्तू राहिली असावी आणि तो तीच घ्यायला आला असेल, परंतु मला बघताच राहुलने मला घराच्या बाहेर बोलवलं. तो म्हणाला, टीचर, मी खरंच मागाशी तुमची काही मस्करी केली नव्हती. उलट रोहितबद्दल मला तुमच्याशी बोलायचं होतं. रोज अभ्यासाऐवजी तो तुमच्याकडे काहीशा वेगळ्या पद्धतीने बघत असतो. मी त्याला तुमचा धाक दाखवला होता. तुझं नाव टीचरला सांगतो तर तो म्हणाला, मी लहान नाही, मी मोठा झालोय. टीचरला मी आवडतो, त्यामुळे मी त्याला रागवणार नाहीत. आज तुम्ही त्याला रागावला नाहीत म्हणजे तो जे बोलतोय ते खरं आहे का? तुम्हाला रोहित आवडतो का? राहुलचं असं बोलणं ऐकून मला खूप राग आला. तर हे मी त्याला शांतपणे म्हणाले, तू मर्यादापेक्षा जरा जास्तच बोलतोय. अशा उगाचच्या गोष्टी करू नकोस. उगाच रोहितचं नको ते ऐकून घेऊ नकोस. त्याचा हात तर आता मी बघते. असं म्हणून मी चिडून घरात आले. आत येताच मी रोहितच्या खोलीत गेले. मी पाहिलं की तो मोबाईल बघत बसला होता. त्याला पाहून मी त्याच्यावर चिडले व त्याचा मोबाईल खेचू लागले, तर रोहितने त्याचा मोबाईल माझ्या हाती लागू दिला नाही. त्याची ताकद माझ्यावरून कितीतरी पटीने अधिक होती. मोबाईलवरून झालेल्या हलक्या ओढाताडीत अचानक रोहितचं नख माझ्या हाताला लागलं आणि हातातून रक्त येऊ लागलं होतं. मला लागलेलं पाहून रोहित लगेच किचनमध्ये गेला आणि हळद घेऊन आला. शांतपणे माझ्या जखमेवर हळद लावली. तेव्हा मला खूप दुखत होतं. रोहित म्हणाला, आत्या,
माझा मोबाईल खेचायची गरज काय होती? बघा आता, विनाकारण तुझ्या हाताला त्रास झाला ना. तेव्हा मी त्याला म्हणाले, तू ट्युशन झाल्यावर अभ्यास करणं अपेक्षित होतं. तुझ्या आईवडिलांनी तुला फक्त त्यांच्याशी संपर्क ठेवण्यासाठी मोबाईल दिला आहे, पण तू त्याचा वेगळाच वापर करताना दिसतोय. आता तू मोबाईलमध्ये काय करत होतास? जेव्हा मी तुला तो द्यायला सांगितलं तेव्हा तू इतकी टाळाटाळ का केलीस? माझ्या प्रश्नावर रोहित म्हणाला, आत्या, मगापासून 2 तास झाले मी ट्युशनमधले बसलो होतो. आता थोडा रिलॅक्स व्हावं म्हणून मी मोबाईल बघत होतो. बरं तू सांग, तू माझ्या खोलीत का आलीस? तेव्हा त्याच्याशी बोलत असताना मी अजिबात दर्शवलं नाही की मी त्याच्यावर चिडले आहे. मी अगदी प्रेमातच त्याच्याकडून त्याचं मत घेऊ लागले. मी त्याला विचारलं, रोहित, तुला मी कशी वाटते? त्यावर तो म्हणाला, आत्या, तुझं व्यक्तिमत्व खूप प्रभावी आहे आणि तू खूप हुशारसुद्धा आहेस. तुझ्या विचारांची आणि शैलींची प्रशंसा करण्यासारखी गोष्ट आहे. तसं तो हसत म्हणाला. त्याने माझी एवढ्या उच्च दर्जाची प्रशंसा केली होती की मी ते ऐकून क्षणासाठी विसरले की मी फक्त त्याचं मत घेत आहे. तेव्हा त्याच्या त्या प्रशंसेतून बाहेर येऊन मी त्याला खडसावून विचारलं, तू ट्युशनमध्ये मुलांना माझ्याबद्दल काय सांगत आहेस आणि मी तुला आवडते हे खरं आहे का? त्यावर तो म्हणाला, हो, तू मला आवडतेस कारण तुझा स्वभाव फार गोड आहे. त्यामुळे मी नेमकं कुठल्या पॉईंटवर रोहितवर चिडावं तेच मला कळत नव्हतं, कारण तो माझ्या प्रत्येक प्रश्नावर अगदी सहज आणि प्रेमाने उत्तर देत होता. त्यामुळे त्याच्यावर चिडायचा एकही चान्स मला मिळत नव्हता. तेव्हा मी त्याच्या खोलीतून बाहेर जाऊ लागले. मी जशी त्या खोलीतून बाहेर जायला वळले तसे मी पाठमोऱ्या बाजूने फिरताच मला फोटो काढायचा आवाज आला. मी मागे वळून पाहिलं तर मला पाहतच रोहितने त्याचा मोबाईल त्याच्या पाठीमागे लपवला. रोहितने त्यावेळी माझा फोटो काढला होता, पण मी समजले कदाचित मला भास झाला आहे. तेव्हा मी पुन्हा त्याच्याशी बोलत बसण्यापेक्षा त्या खोलीतून बाहेर गेले. पुढे असेच दिवस जाऊ लागले. घरगुती ट्युशनसोबतच काही मुलांना मी घरी जाऊन शिकवायचे. माझ्या ट्युशनमध्ये चांगल्या घरातील मुलं शिकायला येत होती. त्या हाय क्लास फॅमिलीतील मुलांना शिकवायला जाण्यासाठी मी व्यवस्थित राहणे म्हणत त्यांना शिकवायला जात असायचे. आता माझ्या ट्युशनमधील मुलांनाही मला घरपोच शिकवणी द्यायला जावं लागणार होतं, कारण त्यांच्या पायाला दुखापत झाली होती आणि तो आता ट्युशनला येऊ शकत नव्हता. म्हणून मग मी त्याच्या आईबाबांनी मला घरपोच ट्युशन देण्यासाठी बोलावलं होतं. त्या दिवशी मी रोजप्रमाणे घरपोच ट्युशनसाठी जाऊ लागले. तेव्हा मी जात असताना रोहितने मला दरवाजात अडवलं. तो म्हणाला, आत्या, 1 मिनिट थांब, मला फार महत्त्वाचं काम आहे. तेव्हा आधीच मला फार उशीर झाला होता, कारण माझे बरेच कपडे प्रेस केले नव्हते. कुठला ड्रेस घालावा यातच मला फार उशीर झाला होता. तेव्हा रोहित धावतच माझ्याजवळ आला. जवळ येताच त्याने माझ्या पर्समध्ये माझा मोबाईल ठेवला, जो मी घरीच विसरले होते. त्याने माझी मदत केली आणि म्हणाला, तू आज ठीक नाही दिसत आहेस. त्याचं अचानक असं वागणं पाहून मी काही क्षण थबकले. मी थोडा कठोर आवाजात विचारलं, रोहित, हे काय बोलतोस? तो शांतपणे म्हणाला, आत्या, तू आज घाईत दिसतेस, त्यामुळे गडबडीत तू आज व्यवस्थित नीटनेटके तयार झाली नाहीस म्हणून बोललो, बाकी काही नाही. त्याचं उत्तर अगदी सरळ होतं, पण त्याच्या वागण्यातला हा बदल मला अजून गोंधळात टाकणारा होता. त्यामुळे मी रोहितला जास्त काही बोलले नाही, कारण मला आधीच उशीर झाला होता. त्यानंतर मी संध्याकाळी 7 वाजता घरी आले. मी घरी आले तेव्हा आई घरी नव्हती. ती भाजीसाठी मार्केटला गेली होती. मी घरी येताच रोहितने दरवाजा उघडला होता. मला पाहताच तो अगदी गुणी मुलाप्रमाणे माझ्यासाठी पाणी घेऊन आला. त्यावेळी रोहितही माझ्यासोबत हॉलमध्ये बसला होता. माझं पाणी पिऊन होताच मी त्याला म्हणाले, रोहित, तू एवढा गुणी मुलगा आहेस, तू न सांगताच मला पाणी दिलंस. तू एवढा व्यवस्थित राहतोस, मग तू अभ्यास का करत नाहीस? त्यावर तो म्हणाला, आत्या, अभ्यास सोडून तू माझ्याशी सगळं बोल, मी तुला बाकी सगळ्यांची उत्तरं अगदी सहज देईन, पण अभ्यासाचा विषय माझ्यापुढे काढू नकोस. मग मी त्याला म्हणाले, तुझं हे मत मला तुझ्या आईबाबांना सांगावं लागेल. तेव्हा योगायोग असा झाला की मी त्याच्यापुढे त्याच्या बाबाचं नाव काढलं. तोच मला त्याच्या घरातून फोन आला. मी फोन उचलून तो स्पीकरवर टाकला. समोरून रोहितचे बाबा, ज्यांना मी दादा म्हणायचे, ते माझ्याकडे त्याच्या मुलांची विचारपूस करू लागले. दादा म्हणाला, रोहितचा अभ्यास कसा चाललाय? त्याच्या अभ्यासात थोडाफार प्रोग्रेस आहेस की नाही? तेव्हा मी रोहितला इशारा करू लागले की तू ट्युशनमध्ये अभ्यास न करता आगाऊपणा करत आहेस, हे मी दादाला सांगते. तेव्हा रोहितने मी त्याच्या बाबांना काही सांगू नये म्हणून माझ्यापुढे विनवणी सुरू केली. त्याने मला हलकं थांबवून धरलं आणि कॉल होल्डवर टाकला.
त्याचा तो अचानकपणा पाहून मी नचकले झाले. तो माझ्याजवळ उभा असल्यामुळे त्याचा मला जरा देखच दबदबा जाणवत होता. रोहितची उंची आणि बांधा यामुळे तो मोठ्या मुलासारखा दिसत होता. त्याला पाहिलं तर कुणीही सहजपणे सांगू शकणार नाही की तो अजून 10वी शिकतोय. त्याच्या या बदललेल्या वागण्यामुळे माझ्या मनात आणखी एक प्रश्न उभा राहिला. रोहित इतका अस्वस्थ का वाटतोय? तेव्हा तो माझ्याजवळ उभा होता. मला तर एका प्रकारचा दबाव जाणवत होता. एक वेळ माझा श्वास दाबू लागला. मी त्याच्याबद्दल दादाला काही सांगणार नाही हे मी त्याला प्रॉमिस केलं. माझ्याकडून प्रॉमिस घेतल्यानंतर तो त्याच्या जागी जाऊन बसला. मी दादाला रोहितबद्दल काही सांगितलं नव्हतं, पण मला त्याच्या वागण्याचा फार राग आला होता. म्हणून तेव्हा दादाचा फोन ठेवताच मी त्याच्याशी न बोलता माझ्या खोलीत निघून गेले. रोहितही माझ्या मागे आला नव्हता. मी त्याला म्हणाले, मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. तू फार विचित्रसारखा वागतोस. तुझ्याकडून मला अशी अपेक्षा नव्हती. मी तुझ्याहून वयाने आणि नात्याने मोठी आहे हे विसरू नकोस. रोहित, तू थोड्या वेळापूर्वी जे वागलास ते मला अजिबात आवडलं नाही. मी त्याला ठाम आवाजात सांगितलं. आजपर्यंत मी कोणाचाही दबाव सहन केला नव्हता आणि तू काल आलेला मुलगा मी काय वागायचं आणि काय बोलायचं ते मला सांगत होता. त्याच्या वागण्यात एक वेगळ्या प्रकारची समज होती जी मला कधी काही वेगळ्या प्रकारे विचार करण्यास भाग पाडायची. पुढे 2 दिवसानंतर आई नातेवाईकांकडे समारंभासाठी गावी निघाली होती. मी माझी ट्युशन सोडून आईसोबत जाऊ शकत नव्हते. यावेळीही नेहमीप्रमाणे आई एकटी समारंभ अटेंड करायला निघाली होती. ती 5-10 दिवसांनी गावी गेली होती. आई गेल्यानंतर मी रोहितसोबत अभ्यासाव्यतिरिक्त जास्त काही गप्पा गोष्टी करत नव्हते. त्या रात्री आई घरी नव्हती. मी रोजप्रमाणे माझ्या खोलीत होते. रात्री झोपण्यापूर्वी मी हातपायांना लोशन लावत होते. काम एवढं गुंग झालं होतं की मी रोहित कधी माझ्या खोलीत दरवाजावर येऊन उभा राहिला हे मला कळलंच नव्हतं. मी वळले तेव्हा त्याच्यावर माझी नजर पडली. तो काहीतरी विचारात हरवलेला दिसत होता, जणू कुठल्या तरी गोंधळात अडकल्यासारखा. मी त्याला काहीच बोलले नाही. फक्त त्याच्या नजरेतला तो विचित्र ताण मला प्रकर्षपणे जाणवला. त्यावेळी रोहित नेहमीसारखा नव्हता हे मला त्या क्षणी पहिल्यांदा जाणवलं होतं. तेव्हा मी खोलीत लाईट बंद करायला वळले. तोच रोहित शांतपणे माझ्यासमोर येऊन बसला. तो म्हणाला, आत्या रुसवा सोड ना. तू माझ्यावर का चिडले आहेस? मागच्या काही दिवसांपासून मला काहीतरी बोलायचं होतं, पण आजीसमोर काही बोलायची हिंमत होत नव्हती. त्या दिवशी बाबांचा फोन पाहून मी खूप घाबरलो होतो, म्हणून मी विचित्र वागलो. तू त्यांना माझ्या अभ्यासाबद्दल सांगितलं असतं तर त्यांनी मला फोनवरूनच रागवायला सुरुवात केली असती. मी घाबरलो होतो. भीतीपोटी मी तुझ्याशी तसं वागून गेलो. प्लीज मला माफ कर. रोहितचा केविलवाना चेहरा पाहून मला त्याच्यावर राग धरवला नाही. मी शांतपणे त्याला समजावलं आणि माफही केलं. थोडा वेळ गेला तेव्हा तो हळू आवाजात म्हणाला, आत्या, आजीही घरी नाही आणि मला माझ्या खोलीत एकट्याला झोप येत नाही. मी तुझ्या खोलीत झोपू का? त्याची विनंती ऐकून मी थोडा वेळ काहीच बोलले नाही. मी त्याचाही तसा साधा समजून त्याला माझ्या खोलीत झोपायला परवानगी दिली. रूममध्ये लाईट बंद होताच तो झोपायला लागला. काही क्षणात मला अस्वस्थ वाटलं, पण मी शांत राहिले आणि म्हणाले, रोहित, थोडं अंतर ठेवून झोप. तुला कदाचित भीती वाटत असेल, पण हे सुरक्षित राहण्यासाठी आहे. रोहित काही बोलला नाही, पण त्याचं शांत राहणं त्या रात्रीच्या वातावरणाला अजून गंभीर आणि विचारमग्न करत होतं. मी एकदा त्याला शांतपणे बाजूला केल्यानंतर त्याने पुन्हा काहीच चुकीचं वर्तन केलं नाही. पण दुसऱ्या दिवशी रात्रीही तो माझ्या खोलीत झोपायला आला. लाईट बंद होताच अचानक मला पुन्हा पाठमोऱ्या बाजूने हलकीशी हालचाल जाणवली. मी आधी समजले की कदाचित तो झोपेत वळला असेल, म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण काही क्षणात तशीच हालचाल पुन्हा जाणवली. यावेळी मी शांत राहून नीट निरीक्षण केलं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे फक्त झोपेत झालेलं नसावं. रोहित जाणीवपूर्वक माझ्या दिशेने सरकत होता, जणू त्याला माझ्याशी काही बोलायचं होतं किंवा काही मनात होतं जे तो दिवसा बोलू शकत नव्हता. त्याच्या हालचालीत एक अनामिक अस्वस्थता होती. भीती, गोंधळ की काहीतरी वेगळंच हे मात्र निश्चित होतं की काहीतरी बरोबर नव्हतं. रोहित लाईट बंद होताच काहीतरी हालचाल करून काही वेळाने स्वतःच्या खोलीत निघून जायचा. त्या रात्री तो गेला आणि काही कारणाने माझं मन शांत बसत नव्हतं. मी हळूच त्याच्या मागे गेले. रात्रीच्या 1 वाजता रोहितच्या खोलीत लाईट अजूनही सुरू होता. इतके उशिरा तो जागा होता, काय करत होता हे मला जाणून घ्यायचं होतं.
पण मी दाराजवळ उभे राहिले तेव्हा आतून कोणताही आवाज ऐकू येत नव्हता. फक्त त्याच्या सावलीसारखा हलका हालचालीचा आभास, त्याचा चेहरा मात्र दिसत नव्हता. मी थोडा वेळ पाहत राहिले आणि मग शांतपणे परत माझ्या खोलीत आले. पुढच्या दिवशी अगदी तसंच काही दृश्य दिसलं. रात्री उशिरापर्यंत त्याच्या खोलीचा लाईट चालू होता. इतका वेळ जाग राहण्याचं काय कारण असू शकतं? तो काहीतरी लपत होता का? की त्याला स्वतः काहीतरी मनातल्या गोष्टींची भीती वाटत होती? हळूहळू मला जाणवलं होतं, रोहित जसा दिसतो तसा तो अजिबात नाही. त्याच्या आयुष्यात काहीतरी आहे जे तो कोणालाही सांगत नाही. त्या रात्री तर मला त्याच्या खोलीतून काहीतरी वेगळाच आवाज ऐकू आले. साधारणपणे शांत असलेल्या खोली अचानक अस्वस्थ वाटू लागली. मी दरवाजाजवळ उभे राहून काही क्षण ऐकत राहिले, पण नक्की काय चाललंय हे समजत नव्हतं. रोहित ज्या दिवसापासून माझ्या खोलीत झोपायला येऊ लागला तेव्हापासून त्याच्या वागण्यात हलकेसे बदल जाणू लागले होते. नकळत तो माझ्यासोबत बसू लागला. कधी कधी अनायकपणे माझ्या हाताला स्पर्श करायचा. त्यात काही जाणून बुजून होतं की एवढं त्याला जाणवत नव्हतं, मला समजत नव्हतं. पण एक गोष्ट मात्र लक्षात येत होती की त्याची माझ्याकडे पाहण्याची नजर बदलली होती. पूर्वी तो साधा निरागस घरात नुकताच आलेला मुलगा वाटायचा, पण आता तो मला एकटक पाहायचा. अशा शांत नजरेने मला स्वतःचीच लाज कधीकधी अस्वस्थ वाटायचं. मी त्याच्याकडे पाहिलं की तो मात्र लगेच नजर वळवायचा, जणू काही त्याला माझ्या डोळ्यांनी डोळे भिडवायची हिंमत उरली नव्हती. तो काहीतरी मनात लपत होता हे मला कळत नव्हतं. रोहित दिवसभर शांत असायचा. त्याच्या खोलीत जाताच तो तासनतास बाहेर पडत नसे. याआधी कधी त्याच्या खोलीत काय चालू असतं याकडे माझं लक्ष गेलंच नव्हतं, कारण तो साधा आणि एकटकोंडा मुलगा म्हणूनच मला माहीत होतं. पण अलीकडच्या काही दिवसात त्याचं वागणं जरा जास्तच वेगळं वाटू लागलं होतं. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करणं आता शक्यच नव्हतं. रोहितच्या खोलीचा दार बंद असणं पूर्वी सामान्य होतं, पण आता ते दार बंद होतं हे संशयास्पद वाटू लागलं. त्या दिवशी ट्युशन संपताच रोहित अजिबात थांबला नाही. तो सरळ त्याच्या खोलीत गेला आणि दार आतून लावून घेतलं. हा बदल मी स्पष्टपणे पहिल्यांदाच पाहिला. दरवेळी माझ्या खोलीत राहायला इच्छुक असणारा रोहित आज मात्र एकटाच राहायचा प्रयत्न करत होता. मी हॉलमध्ये बसून पुस्तक हातात घेतलं, पण माझं पूर्ण लक्ष त्याच्या खोलीकडेच होतं. शांतता इतकी होती की त्याच्या खोलीतून येणाऱ्या छोट्या आवाजालाही मी ओळखू शकत होते. काय चाललं होतं? असं का बरं रोहित मागच्या काही दिवसांपासून बंद दरवाजात काहीतरी करत होता, आणि ते फक्त रात्रीच नाही तर दिवसाढवळ्याही. ट्युशनमध्ये असताना आज रोहितचं वागणं अधिकच वेगळं जाणवलं. इतर विद्यार्थी अभ्यासात गुंग होते, पण रोहित मात्र पूर्ण वेळ माझ्याकडेच पाहत असायचा. मला जाणवलं होतं त्याची नजर आज काहीतरी शोधत होती, पण ते काय ते कळत नव्हतं. आता माझं लक्ष सरळ रोहितच्या खोलीकडे होतं. मी सावकाशपणे त्याच्या दरवाजाजवळ गेले आणि हलक्या आवाजात दार ठोठावलं. त्याने दार उघडलं, पण तेही अर्धवट. रोहितच्या चेहऱ्यावर मला जरा घाम फुटलेला दिसला. तो आत काय करत होता हे मला जाणून घ्यायचं होतं. मी त्याला म्हणाले, रोहित, अरे तू इथे आल्यापासून मी बघत आहे, तू बाहेर खेळायला जात नाहीस. बाहेर कॉलनीतील मुलं क्रिकेट खेळत आहेत, तूही थोडा वेळ जाऊन त्यांच्यासोबत खेळ. सारखा अभ्यासात असणं तुझ्यासाठी चांगलं नाही. तेव्हा तो बाहेर जायला नकार देत होता, परंतु मी त्याला आग्रह केला व त्याला बाहेर क्रिकेट खेळायला पाठवलं. काही वेळाने तो तयार होऊन क्रिकेट खेळण्यासाठी घरातून बाहेर पडला. तो बाहेर जाताच मी त्याच्या रूममध्ये शिरले. तिथे मी त्याच्या खोलीची झडती घेऊ लागले. मला त्याच्या बॅगेत अथवा इतरत्र कुठेही वेगळ्या गोष्टी दिसल्या नाहीत. मग त्याच्या खोलीतून बाहेर पडत असताना माझ्या हातून माझा मोबाईल खाली पडला. मोबाईल उचलण्यासाठी मी खाली वाकले आणि तशी माझी नजर बेडच्या खाली गेली. क्षणभर मला धक्काच बसला, कारण तिथे काही विचित्र वस्तू लपवलेल्या दिसल्या. प्लॅस्टिकची काही पिशवी, काही कागदांचे रोल आणि त्यात काही रेखाटन. त्यातील एक कागद मी उघडला आणि तेव्हा माझा श्वास अडकून राहिला. रोहितने काढलेलं ते चित्र कोणत्याही साध्या रेखाटण्यासारखं नव्हतं. ते माझ्यासारखं दिसत होतं, जणू मी सजीवात दिसते तसं. चेहऱ्याची रचना, केस, माझं नेहमीचं घरातलं रूप, सगळं अतिशय बारीक तपशिलात होतं. मी थक्क झाले. रोहितने कधी काढलं, का काढलं आणि तेही बेडच्या खाली लपून का ठेवलं? त्या क्षणी मला जाणवलं रोहितचं वागणं मागच्या काही दिवसांपासून जसं विचित्र होतं तसं ते फक्त योगायोग नव्हतं, काहीतरी कारण होतं.
काहीतरी कारण होतं. हे सगळं पाहून माझ्या मनात एक विचार आला. रोहित माझ्याबद्दल काहीतरी वेगळं मनात ठेवून लागलाय का? हे सगळं फक्त साधा छंद नव्हता. मी अजून त्याच्या रेखाटण्याकडे पाहत होते. तोच रोहित अचानक खोलीत आला. माझ्या हातात त्याचं काढलेलं चित्र पाहता त्याचा चेहरा फटकन उतरला. तो अक्षरशः घाबरलेला वाटत होता. तो थरथरत माझ्याजवळ आला. माझ्या हातून ती पेंटिंग घेतली आणि अडखळत आवाजात म्हणाला, आत्या, तू माझ्या खोलीत येऊन माझ्या वस्तू का पाहतेस? मी काही चुकीचं केलं नव्हतं. मग तू माझं सामान का चाळत होतीस? त्याचा आवाज भीतीने कापत होता. जणू त्याला वाटत होतं की मी त्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी हातात घेतल्या आहे. त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल राग नव्हता, पण एक विचित्र अस्वस्थता होती जी मी पहिल्यांदाच पाहत होते. रोहित एवढा घाबरला का होता? तो काय लपत होता? आणि त्याने माझं एवढं अचूक चित्र का काढलं होतं? तो माझ्या हातून ते चित्र घेण्याचा प्रयत्न करत होता, पण मी त्याचा हात थांबवला आणि शांतपणे ठाम आवाजात विचारलं, रोहित, हे सगळं काय आहे? तू माझ्यासारखं दिसणारं इतकं अचूक चित्र का काढलं? नेमकं तू काय विचार करत आहेस? मला जाणून घ्यायचं आहे. माझ्या प्रश्नावर रोहित एकदम थिजल्यासारखा झाला. त्याच्या चेहऱ्यावर घाबरलेपणा आणि अपराधीपणाचं मिश्रण होतं. तो नजरेला नजर देत नव्हता. तो तोंड उघडून काही बोलणार इतक्यात पुन्हा शांत झाला. जणू काहीतरी मनात होतं पण सांगायची हिंमत नव्हती. त्याच्या त्या शांतपणे आणि घाबरलेल्या वागण्याने माझ्या मनात आणखी प्रश्न निर्माण झाले. मी त्याला म्हणाले, तू जर आता खरं बोला नाहीस तर मी तुझ्या बाबांना इथे बोलून सांगेन की तुझ्या मनात माझ्याबद्दल काय भावना आहेत. ते ऐकून तो म्हणाला, आत्या, तू हे काय बोलतेस? माझी तुझ्यावर वाईट नजर नाही. मी तुला न सांगता तुझी पेंटिंग बनवली, हे मान्य करतो. मी तुझ्यापासून ही पेंटिंग लपवली आहे कारण माझ्या मनात भीती होती की तू आई बाबांना याबद्दल सांगशील. बाबांना मी चित्रकला केलेलं अजिबात आवडत नाही. पण मी काय करू? माझं अभ्यासात लक्ष लागत नाही. मला चित्रकला फार आवडते. मला यातच माझं भविष्य घडवायचं आहे. पण बाबा माझे विचार समजू शकायला तयार नाहीत. त्यांनी मला इथे अभ्यासासाठी पाठवलं होतं आणि इथे मी तेच करत आहे. हे जर त्यांना समजलं तर बाबांनी इथे येऊनही मला रागवलं असतं. म्हणून मी घाबरत होतो. मी मागच्या काही दिवसांपासून तुझं निरीक्षण करत होतो. माझं तेच निरीक्षण मी या पेंटिंगमध्ये उतरवलं आहे. त्याच्या बोलण्याहून मला काही वेगळ्या गोष्टी जाणवल्या नव्हत्या. मी समजले होते की त्याला अभ्यासापेक्षा चित्रकलेची आवड आहे. त्याने एखाद्या रुजलेल्या कलाकाराप्रमाणे माझं हुबेहूब चित्र काढलं होतं. मी तर म्हणेन असं वाटत होतं की ते एक जिवंत पेंटिंग आहे. रोहित रात्री जागून त्याचा छंद करत असायचा हे मला त्यावेळी समजलं. तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू पाहून मी त्याला सहानुभूती दिली. मी म्हणाले, तू अजिबात रडू नकोस. माझा गैरसमज झाला, त्यामुळे तुझी माफी मागते. तुझ्या आईबाबांना मी समजावेल. आता मला तुझी समस्या समजली आहे. दुसऱ्या दिवशी मी दादा आणि वहिनीला आमच्या घरी बोलवून घेतलं. मी त्यांना समजावलं की मुलांनी शिक्षण पूर्ण करणं गरजेचं आहे, पण त्यासोबतच आईवडिलांनी त्याच्या मुलांमधील कला ओळखून त्यांना त्या कलेसाठी प्रोत्साहन करणं तेवढेच गरजेचं आहे. मुलांवर ओरडून त्यांच्यावर आपलं मत लादून मुलं काही शिकत नसतात. याउलट दादाने रोहितला समजायला हवं की त्याने त्याच्या कलेसोबतच शिक्षणही घेणं गरजेचं आहे. दादाला मी जे समजवलं होतं ते पटलं होतं. त्याने त्या दिवशी रोहितला प्रेमाने जवळ घेतलं आणि व्यवस्थित समजावलं. त्या दिवसापासून रोहित त्याच्या कलेबाबतच अभ्यासाकडेही लक्ष देऊ लागला. त्यालाही लक्षात आलं होतं की छंद जोपासणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच आयुष्यात पुढे जाण्यासाठी पुस्तक ज्ञानही गरजेचं आहे. त्याने त्या गोष्टी समजावून घेऊन त्या दिवसापासून अभ्यासाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद.